14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेतले जाणार, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर मेळावे. महायुतीमधील तिन्ही पक्षांकडे पक्ष प्रवेशासाठी विचारणा. महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये नेत्यांची माहिती. महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक. बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक. बच्चू कडू महायुतीतच असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना नेते दादा भुसे यांचा पत्रकार परिषदेत दावा. सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही. प्रहारची राजकीय मजबूती जिथे होईल तिथे आम्ही जाऊ. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंचं वक्तव्य. लोकसभेऐवजी आम्हाला विधानसभेमध्ये जास्त जागा हव्या आहेत. बच्चू कडूंची मागणी. तसंच नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. बच्चू कडूंनी नवनीत राणांना दिली ऑफर. बच्चू कडूंनी असं वक्तव्य करणं ठीक आहे. महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे. योग्य वेळी योग्य तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस घेतील. रवी राणांचं वक्तव्य. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला रोहित पवारांची दांडी. दोन्ही दिवस रोहित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती. शिबिरानिमित्त शरद पवार शिर्डीत. शरद पवारांनी घेतली साई संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके यांची भेट. शेळके परिवाराकडून पवार यांचा सत्कार. शेळके कुटुंबियांकडून सुप्रिया सुळे यांना साडीची भेट. राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्व्हेचा आढावा घेतला जाणार. महानंदचं संचालक मंडळ बरखास्त करून कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला देण्याचा ठराव. जिल्हा दूध संघाच्या ठरावाला विरोध. ठरावावरती लवकरच निर्णयाची शक्यता. महाराष्ट्रातून रोज एक उद्योग गुजरातला जातोय. महानंद सारखा दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न. खासदार संजय राऊतांचा आरोप. महानंद गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही. राऊतांचा सरकारला इशारा. उदय सामंत हे निरुद्योगी उद्योग मंत्री. सामंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचं काम केलं. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची उदय सामंतांवर टीका. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यामध्ये पवार कुटुंबियांचा सहभाग. किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप. पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचा दावा. सोमय्यांनी आतापर्यंत अनेक आरोप केले, मात्र आरोपांचं पुढे काय झालं हे जगजाहीर आहे. जयंत पाटलांचा किरीट सोमय्यांना टोला. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पवारांवरती आरोप. पवारांना संपवण्याचा दिल्ली ते गल्ली विचार. किरीट सोमय्यांच्या आरोपांवरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस. 6 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. केदार यांच्या जामीन अर्जावरती 9 जानेवारीला सुनावणी. अंबरनाथ तालुक्यामधील मलंगगड परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात. 2 ते 9 जानेवारीपर्यंत सप्ताह. मलंगगड मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. गोंदियामध्ये ट्रक चालकांचा भव्य मोर्चा. हिट अँड रन कलम रद्द होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. ट्रक चालकांचा निर्धार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं सोलापुरामध्ये अंगणवाडी सेविकांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम. शेकडो अंगणवाडी सेविका सावित्रीबाईंच्या प्रतिमा असलेले मास्क घालून कार्यक्रमात सहभागी. आमदार प्रणिती शिंदेही कार्यक्रमाला उपस्थित. भिवंडीमध्ये चरबीपासून तूप बनवण्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागं. अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साह्यानं तोडले. ईदगाह स्टॉलर हाऊस भागामध्ये पालिका प्रशासनाची कारवाई. ललित कला अकादमीचं प्रादेशिक केंद्र उभारण्यासाठी सरकारला अनेक पत्र पाठवली. त्यावेळी ठाकरेंनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कला इतिहासकार सुहास बळूरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. अवैधरित्या वाळू तस्करी करणारा हायवे ट्रक जप्त. तहसीलदारांच्या विशेष पथकाची यवतमाळच्या कुंभा गावानजीक धाड टाकत कारवाई.
उत्तर प्रदेश एटीएस कडून छत्रपती संभाजीनगर शहरातील 14 जणांना नोटीस. 15 ते 18 जानेवारी दरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना. जानेवारीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये एका संघटनेची गुप्त बैठक. सना खान मृत्यू प्रकरणी मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त. जबलपूरमधून जप्त झालेला फोन सना खान यांचा असल्याची माहिती. नागपूर पोलिसांनी आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून फोन लॅपटॉप जप्त केल्याची माहिती. ठाणे जिल्ह्यामधील 431 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ. आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. नदीमधून पाणी वाहतंय की साबणाचा फेस, असा ग्रामस्थांना एक प्रश्न. पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत. प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर सादर न करणं पडणार महागात. चालढकल करणाऱ्या विकासकांवर महारेरा कठोर कारवाई करण्याच्या विचारात. सिंधुदुर्ग किल्ल्याला पर्यटकांची पसंती. गेल्या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट. खासदार निलंबन प्रकरणी विशेषाधिकार समितीची बैठक. 9 जानेवारी रोजी राज्यसभेच्या तर 12 जानेवारी रोजी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक. बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाबद्दल विरोधकांच्या वतीने बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठे दिनी पंतप्रधान मोदी करणार उपवास. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठा. कॅसिनोसोबत राज्य सरकारला कायदा लागू करण्याचे आदेश द्या, या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये नव्यानं जनहित याचिका. महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांची नावं देता येणार. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून परवानगी. चर्चेनंतरच नवा कायदा लागू करणार. हिट अँड रन कलमाबाबत केंद्र सरकारचं वाहतूकदारांना आश्वासन. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय मालवाहतूक काँग्रेस संघटनेचं चालकांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करत संप घेतला मागे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 4 जानेवारीला महत्त्वाची बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि भारत न्याय यात्रेविषयी चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक बनण्याची तयारी. आज टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक. अखिलेश, तेजस्वी यादव, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब बसल्याची माहिती. गेल्या 24 तासात देशामध्ये 602 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 5 जणांचा कोरोनानं मृत्यू. झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावली आमदारांची बैठक. घोटाळ्याच्या आरोपामध्ये अडकलेल्या हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार. हेमंत सोरेन यांच्या पत्नीवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता. कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी चौकशीला गैरहजर. चौकशीबाबतच्या 3ऱ्या समन्सनंतरही केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही. केजरीवालांना मी ओळखतो, ते घाबरणाऱ्यांमधले नाहीयेत. संजय राऊत यांची केजरीवालांवरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशामध्ये लागू होऊ शकतो CAA कायदा. देशामध्ये लवकरच याबाबतचे नियम लागू केले जाणार. गृह मंत्रालयाची माहिती. राम मंदिर प्रांत प्रतिष्ठेनंतर उत्तराखंडमध्ये लागू होणार UCC कायदा, तर आसाममध्येही हा कायदा लागू करण्याची तयारी सुरू. अदानी हिंडनबर्ग प्रकरणी SIT चौकशीची गरज नाही. अदानी प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आंतरराष्ट्रीय अहवालावरती चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम. सेबीनं 2 महिन्यात अहवाल द्यावा, न्यायालयाचे निर्देश. कुटुंबियांच्या परवानगीशिवाय रुग्णांना ICU मध्ये ठेवता येणार नाही. गंभीर रुग्णांसाठी केंद्र सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्व. उत्तर भारतात कडाक्याची थंडी. नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6 जानेवारीपर्यंत सुटी. नववर्षाच्या पहिल्याच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची नांदी. सत्यशोधक चित्रपट, माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले ओले चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.